योगेश दिवेकर सावरचे या संघाच्या वतीनं सलामीची जोडी मैदानावर गेलेली आहे आणि सलामीला स्ट्राईकला फलंदाज आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात होतोय. नितीश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. प्रस्थान करतोय फलंदाजाच्या दिशेनं. पहिला चेंडू कशा पद्धतीने खेळतोय हा फलंदाज हे आपल्याला पाहायचं आहे. सुरेख चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय. चेंडू काऊ कर्णच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार बॉल फेकणार तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण. एका धावेनं स्वतःच खातं खोललंय आणि संघाचं खातं खोललंय या फलंदाज विशाल वाघमारे यांना. नावातच वाघमारे आहे. या फलंदाजाला तो शिकार करतोय की नाही हे आपल्याला निश्चितच पाहायचं आहे. या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर नितेश पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. जवळपास स्वप्नील पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तरी आयोजकांच्या वतीनं त्यांचं स्वागत. नितेश पाटील मार्गस्थ होतोय फलंदाजाच्या दिशेनं. आता सुरेश या दोन धावसंख्येने धावसंख्येत वाढ होते. धावफलकावर धावा लागतात 3. आता मात्र डिफेन्सिव्हली खेळ या दोन्ही फलंदाजांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला धावखुरा फलंदाज आहे सुशांत पाटील. त्याने 2 धावा काढल्यात. स्वतःच खातं खोललंय. संघाला 3 या धावसंख्येवर पोहोचवलंय. निश्चितच हजारो मायबाप रसिक प्रेक्षकांच्या सानिध्यात हा क्रिकेटचा सामना रंगतोय. योगेश दिवेकर सावरसई विपक्ष अंतोरा या 2 मातब्बर संघांमध्ये हा सामना रंगतोय. नितेश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. क्षेत्ररक्षकांमध्ये थोडासा बदल होतोय. सुरेख चेंडू या 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर सुरेख चेंडू शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने त्याच्या पायावर आदळला आणि आता तर निधराव चेंडूची सांगता झाली आणि धावफलकावर धावा स्थिरावल्या. धावफलकावर धावा आहेत 7. आता मात्र सुरेख कमबॅक मानावं लागेल. या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर स्वतः गोलंदाज करतोय अशा पद्धतीने काम करावं लागेल या गोलंदाजाला. कारण मोठ्या जबाबदारीनं कर्णधाराने त्याच्या याला भूमिका दिलेली आहे. त्या भूमिकेला त्याला न्याय देऊ आणि त्या सुशांत पाटील याला माघारी परत सुशांत याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज समीर सावंत या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच मित्र हो क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की नात्यात प्रेम नसेल तर ते नातं काय कामाचं. पॉकेटात पैसे नसतील तर ते पॉकेट काय कामाचं आणि क्रिकेटमध्ये चौकी आणि छक्के नसतील तर ते क्रिकेट काय कामाचं. मायबाप रसिक प्रेक्षक आपला मित्र हो खेळ पाहायला आलेत. आपल्याला पाहायला नाही आलेत. त्याच्यामुळे मायबाप रसिक प्रेक्षकांना
जर पाहिलं आपण तर नंतर 2 धावसंख्या जमवल्या. नंतर सुशांत पाटील या गोलंदाजाने 4 धावसंख्या जमवल्या आणि संघाच्या थोडीशी 6 धावसंख्या जमवल्या. संघाची धावसंख्या थोडी पुढे नेली आणि निर्धारित निर्धारित 5 षटकांवरून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एक गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर धावा आहे. म्हणजे आजच्या सरासरीनं वाटचाल निश्चितच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक प्रगती पथकावर होता आणि नितेश पाटील हा गोलंदाज अंतोऱ्याचा गोलंदाजी हाताळत होता आणि गोलंदाजी हाताळत असताना 8 धावसंख्या त्याने आपल्या संघासाठी जमवल्या. स्वतःच्या वतीनं पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज प्रसाद पाटील हा गोलंदाज आहे अंतुऱ्याचा. कशा पद्धतीने आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय कारण त्यांचा जो कर्णधार आहे मोसिम भेमजी हा कर्णधार आहे तर त्याच्या खांद्यावर धुरा आहे तर त्यांनी जी गोलंदाजीची धुरा आहे ती निश्चितच प्रसाद पाटील या गोलंदाजावर दिलेल्या जवळपास 4-5 पावलांचा मला वाटते रनअप आहे या गोलंदाजाचा. तर कशा पद्धतीने आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय जी भूमिका कर्णधाराने याला दिलेली आहे त्या भूमिकेला कितपत हा न्याय देते गोलंदाज सुरेख चेंडू शफल करून घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. धावून 1 धाव पूर्ण होतोय आणि 1 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होतोय. धावफलकावर धावा आहेत 9. सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चांगला फेकला फलंदाजाला समजला नाही. बॅटची थोडी कणा घेतली आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला. थर्ड मॅनच्या दिशेनं 1 धाव धावून पूर्ण झाली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 4-5 पालांतरानं राईट आर्म ओव्हर द मारा करेल. थोड्याच वेळात प्रस्थान करणार आहे फलंदाजाच्या दिशेनं. 4-5 पालांतरानं पंचांना क्रॉस करून गोलंदाजी करेल या फलंदाजाला. आता मात्र सुरेख चेंडू स्लोवर डिलिव्हरी पण चेंडू सुरेख होता. पंचांनी दंडित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 22वा नियम या गोलंदाजावर लागू आणि या दंड स्वरूपी धावसंख्येत वाढ 10. आता मात्र पंचांना व्यायाम करण्याची संधी देतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय फलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी. सुरेख चेंडू अपील होतोय. चेंडू सुरेख आहे पण दिशा भटकली. अवांतर मारा दिशाहीन मारा स्वेर मारा अजूनही थोडासा डिसिजन आलेला नाही. अंपायर डिसिजन घेतील आणि त्यानंतर आपल्याला निश्चितच मी माझ्या समालोचनाच्या माध्यमातून स्कोर सांगणार आहे. अंपायरचा काय कॉल असेल निश्चितच आम्हाला कळवायचा आहे की मायबाप रसिक प्रेक्षकांना माझ्या समालोचनाच्या माध्यमातून तो निर्णय कळवायचा आहे. निश्चितच निर्धाव चेंडू आहे. मला वाटते बॉडीला टच झाला होता चेंडू. सुरेख चेंडू बॅटची कडा घेते. चेंडू खेळपट्टीवर राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. सुरेख गोलंदाजी करतोय. आता मात्र गोलंदाज वारंवार आता मात्र खराब चेंडू उजव्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या गोलंदाजाला दंडित केलंय. आता मात्र अवांतर मारा करतोय. स्वेर मारा करतोय. दिशाहीन मारा करतोय. एक चेंडू चांगला फेकतोय. एक चेंडू वाईट फेकतोय. त्या परिणाम स्वरूपी पंचांना संधी मिळते दंड देण्याची आणि दंड स्वरूपी मला वाटते आपल्या सुरेख निश्चितच सुरेख गोलंदाजी करतो.
आता मात्र निश्चितच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चौके आणि छक्के लागले पाहिजे. मायबाप रसिक प्रेक्षकांची नजर आपल्या आता जो फलंदाज बाद झालाय, फलंदाज आता बाद झाला आणि हा नवीन फलंदाज आलेला आहे अमित नीलम. हा फलंदाज आले, अनिल दलाल हा फलंदाज इथे आलेला आहे आणि सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. हा गोलंदाज हे नावारूपाला नवीन गोलंदाज आहे. चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन्स असते, त्या व्हेरिएशनचा परिणाम आपण पाहताय. चांगली गोलंदाजी होते आपल्या संघासाठी या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला, पण तेवढा सुरेख चेंडू खेळून काढला. हवेत चेंडू तिथे क्षेत्ररक्षक होता, फॉर्मलिंग झाली, चेंडूने एक उचली घेतली मैदानावर. जोपर्यंत ते उत्तर तुम्ही कशा पद्धतीने द्यायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. निश्चितच मित्र, क्रिकेटच्या बाबतीत थोडंसं बोलायचं झालं तर मी बोलू शकतो की रोमांचक मैदानावर त्यांचा मला खेळ पाहायला मिळत नाही, कारण 2 षटक संपली. धावफलकावर धावा 14, चौकार षटकारांची आतिषबाजी होत नाही आणि ती आतिषबाजी मित्र आपल्याला करायला लागेल. कारण मायबाप रसिक प्रेक्षक आपला खेळ पाहायला आलेत, आपल्याला पाहायला आलेले नाही. स्वतःच्या वतीनं दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज नितेश पाटील. मॅन फ्रॉम सावरसाई. बघूया कशा पद्धतीने काम करतोय. सर एक चेंडू डिफेन्सिव्हली खेळ करतोय, धावून एक धाव पूर्ण. स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगले शतक्षण करतोय हा नितेश पाटील. आपल्या अंतुरा संघासाठी चांगली कामगिरी करतात हे दोन्ही गोलंदाज, नितेश पाटील असेल आणि प्रसाद पाटील असेल. परिणाम स्वरूपी आपण बघू शकता विपक्षी ज्यांचा जो संघ आहे योगेश दिवेकर सावरसे, त्यांचा फक्त 3 षटकाचा खेळ चालू असताना धावफलकावर धावा आहेत 15. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील सज्ज होतोय. फलंदाजीसाठी आहे तो सुरेख चेंडू शफल करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडून दाद मागतोय हा गोलंदाज. पंचांनी दाद फेटाळली, कारण थोडा चेंडू उचली घेत होता. खेळपट्टी जरा फास्ट ट्रॅक वाटतोय आणि आता मात्र हा जो फलंदाज आहे त्याच्या फलंदाजाच्या शैलीला योग्यरित्या या गोलंदाजाने हेरलंय. तो अचूक मारा करतो. परिणाम स्वरूपी आपण बघताय की निर्धाव चेंडूची सांगता होते या गोलंदाजाकडून. अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर निश्चितच अंतुरा संघाचे मनोबल वाढवेल आणि त्याचा प्रयत्न हा गोलंदाज नितेश पाटील आपल्या गोलंदाजीतून करतोय. सुरेख चेंडू गोलंदाजी प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची, कारण अशा पद्धतीची गोलंदाजी करतोय की हे जे फलंदाज आपल्याला दिसतात योगेश दिवेकर सावरसे या संघाची त्यांना जखडून ठेवलंय आणि याच्या गोलंदाजीवर एक अप्रतिम गोलंदाजीचा नमुना हा गोलंदाज आपल्याला दाखवतोय. आणि अशा पद्धतीचं काम आपल्या त्याच्या संघासाठी त्याच्या करावं लागेल आणि या कामासाठी त्याला गोलंदाजी दिलेली आहे. त्याचा कर्णधार मोशन बेनजी हा कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत आहे आणि चांगली कामगिरी त्याचे सहकारी हे करत आहेत. सांघिक कामगिरीचा कर्तबगार करावा लागतो. क्रिकेट हा एकट्या दुकट्याचं काम नाही, आपल्याला सांघिक कामगिरी करावं लागते आणि ती सांघिक कामगिरी अंतुरा या संघाच्या वतीनं मला या छत्रपती महाराजांच्या ग्राउंडवर पाहायला मिळत आहे. आता मात्र खराब चेंडू डाव्या एसटीच्या खूपच बाहेर एका विशिष्ट अशा शैलीमध्ये आमचे अनुभवी पंच आम्हाला सांगतात की हा वाईट आहे. अक्षय सर तुम्ही सांगा समालोचनाच्या माध्यमातून मायबाप रसिक प्रेक्षकांना. हा चेंडू वाईट फेकतो गोलंदाज आणि त्याला दंड दिला आमच्या पंचांनी आणि दंड स्वरूपी निश्चितच धावसंख्येत वाढ होती. धावफलकावर धावा आहेत 16.
सुरेख चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव मिळवतात हे दोन्ही फलंदाज. आता मात्र संत गतीने खेळ चालू आहे. मायबाप रसिक प्रेक्षकांना का वाटत असेल की तुम्ही चौकार मारावे, षटकार मारावं, तुमचं कौतुक करावं, निश्चितच मगाशी म्हटल्याप्रमाणे समालोचनच्या माध्यमातून मी म्हणत असतो ग्रामीण क्रिकेटचा इतिहास आहे टाळ्या कमी आणि शिव्या जास्त. सुरेख चेंडू हॅलो ओके. अनिल दलाल हा आउट झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे. हरेश जाधव हा नवीन फलंदाज येतोय मैदानावर. सुरेख चेंडू हवेत चेंडू भिडकावून दिला. पाहूया काय साठी एकच फाईट आणि आता मात्र या गोलंदाजाचं वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न आहे या फलंदाज अमित हिलाल याचा. हा प्रयत्न यशस्वी होतोय की नाही आपल्याला पाहायचं आहे, कारण आतापर्यंत निर्धारित 5 षटकामधील 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत 23. आता मात्र आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्णय या दोन्ही फलंदाजांना घेतलेला मला तरी असं या ग्राउंडवर आपल्याला दिसून येतोय. तर आता हा जो त्यांनी निर्णय घेतलाय तो निर्णयाला एक्झिक्यूट कशा पद्धतीने करतात या मैदानावर हेही आपल्याला निश्चितच या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहायचं आहे. निश्चितच युट्यूबची ही नजर आपल्यावर असणार आहे. एकच युट्यूबला डोला आहे पण युट्यूबच्या पाठीमागे हजारो डोले आज या सामन्याचा आनंद उठवताना इथं आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर इथं उपस्थित मायबाप रसिक प्रेक्षकही इथे या सामन्याचा आनंद लुटत आहेत. निश्चितच कोरोनाचं सावट आहे, तदनंतर या क्रिकेटला सुरुवात झाली पण आनंद कुठेतरी कमी होताना मला दिसत नाही. तो आनंद आहे आणि त्याचा आनंद इथं घेताना दिसत आहे. निश्चितच माझी संगनायकाला विनंती असेल, माझी आपला लहान भाऊ इथं समालोचन करतोय त्याची माझी विनंती असेल तुम्हाला की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, कारण निश्चितच आता आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. कारण सूर्यनारायण हा उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात जाणार आहे, त्याच्यावर रागावून चालणार नाही. कारण सूर्यनारायण नसते तर आपल्या आकाशाचा रंग कळाला नसता. आणि छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत 23. स्वतःच्या वतीनं पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय प्रवीण पाटील. एक मला वाटते अनुभवी गोलंदाज आहे. निश्चितच अनुभव दोस्तों कहता है कि मेहनत अगर आदत बन जाए तो कामयाबी मुकद्दर से सिकंदर बन जाती है. तर हा जो अनुभव घेऊन आलेला हा गोलंदाज आहे त्या अनुभवाचा आपल्या संघासाठी कितपत फायदा उठवतोय हे निश्चितच आपल्याला येणाऱ्या वेळेमध्ये कळणार आहे. कारण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रवीण पाटील. सुरेख गोलंदाजी कट करतोय, चेंडूला तेवढी चांगली दिशा दाखवतोय, बॅकफुटला जातोय, चेंडूला दिशा दाखवतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार तोपर्यंत चपल गतीने या दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आणि धावफलकावर धावा निश्चितच वाढणार आहेत. त्या आहेत 24. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट. आता मात्र हा तुम्हाला गोलंदाज जकडून ठेवणार मित्रा, कारण अनुभव आहे त्याच्याकडे, तुझ्याकडे नवोदित रक्त आहे, सलसलत रक्त आहे, पण अनुभवासमोर एवढं काम करणार नाही. कारण 100%तून 99% बाजी ही अनुभवाची असते आणि 1% बाजी फक्त तुझी असते. त्याच्यामुळे अनुभवाचा पुरेपूर वापर करताना हा गोलंदाज प्रवीण पाटील आणि आपल्या संघासाठी निश्चितच चांगली कामगिरी करताना आपल्या इथं पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवली, दिशा दाखवली, चेंडू थांबणार नाही, चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. आता मात्र कार्पेटला आग लावत चेंडू सरळ जातोय.
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 4 धावसंख्येसाठी आणि या 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात 29. आता मात्र अचूक या गोलंदाजीला हेरलं या फलंदाजीने. त्याने टायमिंग घेतलं, बॅकफुटला गेलं, चेंडूला दिशा दाखवली, चेंडू सरळ मार्गस्थ झाला सीमारेषे पलीकडं. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, जागा बनवली, क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे, क्षेत्ररक्षकाने थोडा बदल केला, फलंदाजाच्या शैलीला त्यांनी हेरलं होतं गोलंदाजाने. तिथं जो समोरला क्षेत्ररक्षक त्याला पाठी घेऊन गेले, परिणाम स्वरूपी 4 धावा वाचवल्या, पण 2 धावा करण्यात यशस्वी झाले हे दोन्ही गोलंदाज. आता मात्र सुरेख फलंदाजी करताना आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाज कधी चौकार मारतात, योग्य चेंडूला सन्मान देतात, खराब चेंडूला फटकेबाजी करतात. सुरेख प्रयत्न आहे आणि प्रयत्न यशस्वी होतोय प्रवीण पाटील याचा. मोठे फटके मारण्याचा हॅलो चेक मोठे फटके मारण्याचा हॅलो. सर्व फलंदाजे जेही फलंदाज बाद झाले त्यांचा प्रयत्न होता मोठा फटका मारण्याचा, पण प्रयत्न अपयशी ठरतोय कारण गोलंदाज हा भेदक मारा करतोय, त्याच्या पुढे यांचं काही एक निभाव लागत नाही. पुनश्च एकदा भेदक मारा करतोय, त्याचं प्रतिउत्तर नाही. वारंवार या गोलंदाजाने प्रश्न विचारलं, फक्त 6 विचारलेल्या प्रश्नांमधून एका प्रश्नाचं उत्तर फक्त चौकार होतं, बाकीचा प्रश्न त्यांना ते सोडवता आले नाही. परिणाम स्वरूपी 2 फलंदाज या गोलंदाजाने बाद केलं आणि आतापर्यंत निर्धारित 5 षटकामधील 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत 31. निश्चित एक संत गतीने खेळ आपल्याला इथं पाहायला मिळते. वाऱ्याचा जो वेग आहे वाढत चाललाय. माझी पुनश्च एकदा विनंती असेल अंतुराच्या कर्णधाराला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, वेळ वाया घालू नका, वेळेला महत्व द्या, अजूनही सामने खेळवायचे आहेत. पंचांनाही विनंती असेल आपणही थोडस त्यांना स्पीडअप करायला सांगायचं आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत 31. निश्चितच प्रवीण पाटील यांनी चांगली गोलंदाजी करतात, ते मला विचारतात इथे स्कोर किती आहे, विचारणं कर्तव्य आहे कारण चांगली गोलंदाजी झाली. निश्चितच स्कोर विचारतील, नसती झाली तर निश्चितच त्यांनी मला विचारलं नसतं, पण माझं कर्तव्य आहे समालोचक आहे, एक टीकाकार म्हणून तो काम करतोय आणि जे काम दिलंय त्याला मी पुरेपूर न्याय देतोय आणि तुमच्याही कर्णधाराने तुम्हाला जे काम दिलं त्याला तुम्ही पुरेपूर न्याय दिला. परिणाम स्वरूपी धावफलकावर धावा फक्त 31 दिसतात. जवळपास आपण बघितलं तर 8.5च्या सरासरीने हा संघ वाटचाल करतोय. निर्धारित षटकातील शेवटचं षटक हा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय दीपेश पवार. कर्णधाराने दीपेश पवार याला स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी दिले. निश्चितच स्लॉग ओव्हरचं षटक हे महत्वपूर्ण असतं. दोन्ही बाजूने फलंदाजी असेल आणि गोलंदाजी असेल, या दोन्ही बाजूने महत्वाचं षटक असतं. यामध्ये कधी कधी गोलंदाजाला मार पडते तर कधी कधी मोठे फटके खेळण्याच्या नादात फलंदाजाला याचा फायदा होत नाही. सुरेख चेंडू, गुड लेंथला चेंडू फेकतोय, आता मात्र जखडून ठेवतोय, बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क होत नाही, चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षकाने आता मात्र कोणतीही चूक केली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावफलकावर धावा स्थिरावल्यात. आता मात्र त्यांचे जे हुकमे एक्के होते, ओपनिंग फलंदाज होते, वन डाऊनचा फलंदाज होते, ते बाद झाले. जबाबदारी आता आलेली आहे त्या मिडल ओव्हरच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अपयशी ठरला, पण वाईटच्या रूपात प्रयत्न यशस्वी झाला. पंचांनी त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये आम्हाला सांगितलं की हा चेंडू या गोलंदाजाने वाईट टाकलाय, पंचांनी याला दंडित केलं, दंड स्वरूपात धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात 32. आता मात्र कुठेतरी दिशाहीन मारा करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार सज्ज होतोय. सुरेख चेंडू, क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र फेकतोय, यॉर्कर चेंडू तेवढाच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हा फलंदाज चतुराईनं खेळून काढतोय. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला चेंडू, ट्रॅव्हल झाला मिड ऑनच्या दिशेनं, तिथं क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यांनी चेंडू उचलला. जोपर्यंत चेंडू फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. अशा पद्धतीने क्रिकेटची धावची वाटचाल चालू आहे. गोलंदाज सज्ज होते, मार्गस्थ झाले फलंदाजाच्या दिशेनं. सुरेख चेंडू सरळ विसावा यष्टीरक्षकाच्या हातात, फलंदाजाला बाद केलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या गोलंदाज पहिले जे नितीश पाटील असतील,
पाटील असतील, प्रवीण पाटील असेल, त्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. त्यांच्यावर पाऊल टाकत, पावलावर पाऊल टाकत हा दीपेश गोलंदाज चांगल्या पद्धतीने काम करतोय. असं म्हटलं जातं हिंदीमध्ये, खरबुजे को देख के खरबुजा भी कलर बदलता है. तो त्याच पद्धतीने हा गोलंदाज दीपेश कलर आपला बदलत आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांच्या सुरुवातीच्या गोलंदाजानं भेदक मारा केला, कठीण प्रश्न योगेश दिवेकर या संघाला विचारलं, त्या पद्धतीचेच कठीण प्रश्न आज हा गोलंदाज दीपेश पवार या फलंदाजांना विचारत आहेत. परिणाम स्वरूपी आपण बघताय धावफलकावर धावा आहेत 33. शेवटचं षटक मार्गस्थ झालेलं आहे. फुलटॉस चेंडू, दिशा दिली, चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतो, एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, दुसरी धाव योग्यरित्या पूर्ण होतोय. आता मात्र क्षेत्ररक्षक कुठेतरी कमी पडतोय, चेंडू पुढे गेला, क्षेत्ररक्षक पाठी राहिला. परिणाम स्वरूपी आता मात्र थर्ड मॅन सीमारेषा चेंडून पार केली, तो भेदून गेला सरळ सीमारेषा पार. 4 धावसंख्येसाठी 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धाव फलकावर धावा 37. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज प्रस्थान करेल फलंदाजाच्या दिशेनं. सुरेख चेंडू खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. बॉडी लँग्वेज जरा हेवी असल्या कारणाने वागता आले नाही, पण त्याचं काम त्याच्या पाठच्या क्षेत्ररक्षकाने केलं. जोपर्यंत चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत धावून 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्या पाहायला मिळते. नवोदित फलंदाज याच्यामध्ये खेळताना मला दिसत आहेत. योगेश दिवेकर सावरसे या संघामध्ये आपल्याला, आणि ते निश्चितच त्यांच्या समोर अंतुरेचा संघ अनुभवी आहे. कुठेतरी अनुभव आता मात्र गारद करताना दिसतोय. तर नवोदित फलंदाजांना त्याचा परिणाम आपण पाहत आहे. धावफलकावर धावा आहेत 39. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होत आहे. सुरेख चेंडू, फलंदाज पहिल्यांदाच शफल करून खेळायचा प्रयत्न त्यांनी हेरलं. बॅकफुटला चेंडू टाकला, चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अशा पद्धतीने निर्धारित 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत 39 आणि जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते योगेश दिवेकर सावरसे या संघानं अंतुरा या संघापुढे. अंतुरा संघ मातब्बर आहे, चांगले फलंदाज त्या संघामध्ये आहेत. आपण पाहिलं तर दीपेश असतील, प्रवीण पाटील असतील यांसारखे अनुभवी गोलंदाज फलंदाज या संघामध्ये आहेत. आणि त्यांच्या अनुभवाचा पुरेपूर वापर हा अंतुरा संघ करेल आणि 40 धावा जमवण्याचा प्रयत्न करेल. पण हा त्यांचा प्रयत्न अडवण्याचा, हा प्रयत्न कुठेतरी अपयशी करण्याचा प्रयत्न योगेश दिवेकर सावरसे या गोलंदाजांचा असणार आहे. कारण मित्र, क्रिकेट आहे, दोन्ही बाजूनी प्रयत्न असतील. दोन्ही संघ जिंकण्याच्या उद्दिष्टाने मैदानावर उतरलेले असतात, पण त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होतात जे प्रयत्न करतात आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. निश्चितच मी अक्षय जनार्दन पाटील, मॅन फ्रॉम रावे, आयोजकांचं आणि रोशन दादाचा धन्यवाद देतो की मला इथे समालोचन करण्याची संधी मिळाली. आणि त्याचबरोबर युट्यूब वाल्यांचं मी धन्यवाद देतो, तेही मला गायडन्स करत आहेत. वेलोवेली एक नवोदित समालोचक म्हणून आपल्या समोर आहे, तेही मला गायडन्स देत आहेत. यापुढचा होणारा जो सामना आहे तो रामवाडी विपक्ष हमरापूर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. आदरणीय आणि सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. आदरणीय आणि सन्मान्य मान्यवर इथे आपली वाट बघत आहेत. आपण लगेचच माझ्या विनंतीला मान देऊन समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. दरम्यान मी बोलतोय, मी विनंती करतो हिंदी समालोचक अक्षय पाटील यांच्याकडे. धन्यवाद अक्षय जी, आपने मुझे जहाँ मौका दिया हिंदी कॉमेंट्री करने का. मुकाबला जा इस क्रिकेट में
आगे का जो कमेंट्री है मैं दीपक पाटिल सर को पलसपा से बिलोंग करते हैं, उनको इनवाइट करता हूं माइक्रोफोन पे, और आगे का जो कमेंट्री का यहाँ पे आपकी अलविदा लेता हूँ दिया है, इसलिए मैं तहे दिल से उनका आभार व्यक्त करता हूँ, धन्यवाद करता हूँ। और दीपक पाटिल सर की ओर धन्यवाद। हॅलो, चला टॉस साठी मी इथे विनंती करतोय हमरापूर टीमचे कॅप्टन आणि रामवाडी राजा टीमचे कॅप्टन, टीमचे दोन महान खेळाडू, एका बाजूने असेल आमचे नरेंद्र भाई आणि दुसऱ्या बाजूने असेल निवृत्ती दादा, या दोन खेळाडूंमध्ये मात्र एक मोठं युद्ध तुम्हाला इथे पाहायला मिळेल। चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं, रामवाडी राजा टीमचे कॅप्टन आणि एका बाजूने मात्र हमरापूर टीमचे कॅप्टन, आपण लगेचच टॉस साठी यायचं। पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना असेल, दोन्ही टीमच्या संघ नायकांना हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल। पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आमच्यासोबत जोडले जातील आमचे दीपकजी पाटील। थँक्यू सो मच रोशनजी पाटील। त्याचप्रमाणे तुम्ही आवाज ऐकत होता संदेश पाटील रावे, त्याचे सुद्धा मनापासून आभार। जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामना सुरू आहे, एका बाजूला अंतुरे, दुसऱ्या बाजूला सावरसई, या दोन टीम्स दरम्यान पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सावरसई संघाने धावा जमवल्या, त्या 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष्य मात्र निर्धारित करण्यात आलंय। सलामीची जोडी आपण पाहतोय प्रणित कोळी आणि मोहिब रोगे, परंतु यावेळेचा हा योगीजी दिवेकर यांच्या शुभहस्ते मात्र या सामन्याचा टॉस केला जाईल। अमित हिलम गोलंदाजी मार्कवर, पहिल्या फेरीमधील शेवटची लढत असेल। बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता तो रोगेचा, परंतु इथे मात्र बॉल निर्धावून निघालाय। मोहिब रोगे पहिल्याच बॉलवर मात्र षटकारानं खातं उघडलंय या फलंदाजानं। 40 धावांचं थोडंसं तुटपुंज लक्ष आहे, तर टॉस केला जातोय दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये। इथे खूप चांगला स्ट्रोक इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चाललाय हा फटका, 2 धावा मात्र मिळून जाईल। तर टॉस संपन्न होतोय, एका बाजूला हमरापूर, दुसऱ्या बाजूला रामवाडी, आणि या दोन टीम्स मध्ये टॉस जिंकलाय तो हमरापूर संघानं। इथे मात्र चान्स जरूर आहे, संधी निर्माण, आणि ब्रेक थ्रू पहिला अखेरीस मात्र हे यश मिळालं ते अमित हिलमला। बॅट्समन आउट होतोय तो मोहिब रोगे, षटकारांना सुरुवात केली होती, 8 धावांवर मात्र तो बाद होतोय, आणि इथून मात्र कमबॅक करावा लागेल। विकेटची तलाश होती, प्रतीक्षा होती, आणि ती विकेट मात्र मिळाली ती सावरसई संघाला। सावरसई म्हटलं की पाहायला गेलं तर बापजी देव प्रतिष्ठान आणि प्रसिद्ध असं भट मंदिर आहे, आणि याच आठवड्यामध्ये सावरसईला राहण्याचा योग सुद्धा आला होता। आमचे मित्र आहेत सागरजी सावंत, आणि एक दिवस त्या गावामध्ये होतो। आज मात्र पहिल्यांदाच हा संघ आम्हाला समालोचन करताना, कारण पहिल्यांदाच पेण विभागामध्ये हा योग मात्र मिळून आलाय। लल्ला भास्कर असेल, आमचे रोशनजी पाटील असतील, संपूर्ण या पेण कोळीवाडा संघाचे नक्कीच मनापासून आभार मानेन। खूप मोठ्या मैदानावर मात्र समालोचन करण्याची संधी मात्र मिळाली। जाऊया गोलंदाजाच्या दिशेनं, यावेळेचा हा फटका क्रॉस पॅटेट मिड विकेट कडे मात्र खेळून चाललाय, सिंगल येईल, एकेरी धावेनं धावसंख्या मात्र पुढे चालले।
10 धावा 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक मात्र समाप्त झालंय. 40 धावा पासून डिफेंड करायचा आहे, त्यामुळं थोडा घाम गाळावा लागेल साबरसे संघाला. सकाळपासून जर आपण पाहिली तर गोलंदाजांचं वर्चस्व खास करून या संपूर्ण आज दिवसभरामध्ये राहिले. 2-2 मेडन ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आणि सगळ्यांनी टिचून मारा सुद्धा केलाय. सकाळचं सत्र गाजवलं ते अर्थातच खारपाडा संघानं. तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. खालच्या 4 संघांमधून सुपर 8 मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता असेल आणि यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. तर आम्ही तिलमच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 10 धावा. पहिल्यांदा पाहायला गेलं तर एकही गोलंदाजांना 10 पेक्षा जास्त धावा दिल्या नाहीत. खास करून पहिल्या इनिंगचं वैशिष्ट्य होतं ते अर्थातच संतुरा संघाचं, कारण प्रत्येक गोलंदाजांनी मात्र ते बरोबर मॅनेज केलं. प्रत्येक रेग्युलर इंटरव्हल्सला मात्र विकेट गमावल्या त्या साबरसाई संघानं. म्हणूनच थोड्याशा कमी धावा पाहायला मिळतात. परंतु जरी धावसंख्येचं लक्ष तुटपुंज असलं तरी या मॅच मध्ये मात्र एखादं षटक निर्णायक पडलं तर या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो साबरसाई संघ, कारण मैदान थोडंसं गोलंदाजांना सहाय्य करतंय. परंतु चांगले टायमिंग जर का दाखवले तर आउटफील्ड फास्ट आहे, ग्रीन एकदम पाहतोय आपण आणि त्यामुळं वेगानं मात्र बॉल सुद्धा ट्रॅव्हल होतोय. गोलंदाजी मार्कवर यावेळेस सुशांत पाटील येतोय. मोहसिन बेंजी यावेळेस अगदी हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय. स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय, सिंगल. मोहसिन बेंजी हा खेळाडू सिंगल धाव्याने मात्र धावसंख्या 11 हे फार निर्णायक षटक आहे. सुशांत पाटील त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील साबरसाई पूर्णपणे पाठीराख्यांना. आणि या षटकामध्ये जर कमी धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं, कमीत कमी 5 ते 6 धावांचं त्या षटकामध्ये एखाद दुसरी विकेट जर मिळाली तर या मॅच मध्ये मात्र प्रेशर क्रिएट करता येऊ शकतो तो साबरसाई संघाला. राईट मुहूर्त विकेट ना समोर मात्र प्रणित कोळी चांगला बॅट्समन आहे यावेळेस मात्र अंतोरे संघाचा, आणि त्याच्याच विकेटवर मात्र लक्ष असेल ते सुशांत पाटीलचं. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल येतोय अगदी शॉर्ट थर्ड मॅनला, चान्स जरूर आहे. पाहायला गेलं तर फार मोठा झटका असेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल होता. आणि हा प्रयत्न कशासाठी केला? रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज माघारी आलाय आणि आता मात्र थोडासा दडपण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण 40 धाबा करायच्यात, परंतु या 40 धाबांसाठी सुद्धा घाम गाळावा लागणार हे साबरसाई संघानं आता दाखवून दिलंय. काही झालं तरी आम्ही मात्र हिंमत हारणार नाहीये, शेवटपर्यंत हा संघर्ष शेवटपर्यंत चालू ठेवणार, याच वृत्तीने आता मात्र मैदानामध्ये खेळ सुरू आहे. सुशांत पाटीलचं हे षटक. नवीन बॅट्समन प्रसाद पाटील मैदानामध्ये अगदी सावधानतेनं स्ट्रेट टू द बॉलर. पाहायला गेलं तर थोडंसं दडपण आता मात्र आहे ते अंतोरे संघावर सुद्धा, ज्या पद्धतीने डिफेन्स क्रिकेट पाहायला मिळतोय, जणू काही टेस्ट क्रिकेटची आठवण करून देणारा. परंतु ही वादळापूर्वीची शांतता सुद्धा असू शकते प्रेक्षक मित्र, कारण एखादा मोठा स्ट्रोक प्रसाद पाटील कधीही लावू शकतो एवढी क्षमता त्याच्यामध्ये जरूर आहे. सुशांत पाटील विरुद्ध प्रसाद पाटील अशी स्टेप आउट करून पुन्हा एकदा बॅक टू द बॉल अपील पाहायला मिळते. इथे मात्र दबाव वाढवण्याचा पंचांवर सुद्धा प्रयत्न केला जातोय. अंपायरच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग अंपायर, द लेजंड अंपायर आहेत मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये, त्यांना सातत्यानं आपण पाहतो. शैलेजी चव्हाण सर, करंजा उरण, आणि या दुसऱ्या बाजूला मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये मुख्य अंपायर समीर आवासकर. लेजंड, सगळे लेजंड आहेत मैदानामध्ये. ओहो, इथे मात्र गुडघ्यावर बसण्यास भाग पाडलं या बॉलनं. आउटसाइड मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी मधून दिलं. भले आमची
आडव्या पॅटनं यावेळेस मात्र बॉल चालला डीप मिड विकेटला. फिल्डिंग चांगली होते, एकच धाव येईल. सिंगल रन मात्र धावसंख्या पुढे जाणार आहे. बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय तो 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. काय भन्नाट षटक हाताळलंय सुशांत पाटील या गोलंदाजानं. या ओव्हरमध्ये आल्या फक्त आणि फक्त 2 त्या 12 धाबा. त्यामुळे हे लक्ष आता मात्र थोडंसं डोंगरा एवढं वाटू लागलंय त्या अंतोरे संघाच्या समर्थकांना सुद्धा. येणारी 3 षटकं आणि अजूनही गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी तब्बल 28 धावसंख्येची. 28 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18. अजून एखादं षटक जर चांगलं पडलं तर प्रचंड दडपण येईल, परंतु या षटकामध्ये एखादा चौकार हवाय, एखादा षटकार हवाय, एखादा मोठा स्ट्रोक अंतुरे टीमसाठी पुनरागमन करू शकतो. आणि ती कॅपॅसिटी मात्र दोनही फलंदाजांमध्ये आहे. एका बाजूला मोहसिन बेंजे ज्याच्या माध्यमातून आपण फटका, प्रसाद प्रणित कोळी त्यावेळेस मात्र बाद झाला होता रनआउटच्या स्वरूपात, आणि इथे मात्र त्याच्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र अमित हिलम पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले, कारण संघाचा मुख्य स्ट्रायकर गोलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार त्यावर जरूर पडला होता, 10 धाबा दिल्या होत्या, परंतु ज्या पद्धतीनं सुशांत पाटीलनं षटक फेकलंय हे निर्णायक षटक ठरले आतापर्यंत या मॅच मध्ये. आणि असं षटक जर हिलमनं टाकलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा अंतोरे संघ कमालीचा दडपणाखाली खेळू शकतो. त्यामुळे हे षटक जे आहे तिसरं हे फार निर्णायक असेल या मॅच मधलं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. आता मात्र 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ऑन साइडला आहेत तब्बल 3, तर 2 ऑफ साइडला डीप मध्ये आहेत. एक डीप कव्हर पॉइंट आहे आणि दुसरा लॉंग ऑफला उभा केलाय. आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन अशा पद्धतीने 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. अमितचा हा पहिला नितेश पाटील यावेळेस मात्र फार मोठी जबाबदारी असेल त्याच्यावर. मधल्या फळीमध्ये चाललाय, अजूनही मॅच बॅलन्स आहे मी म्हणेन. अंतोरे संघाला एखादा चौकार, एखादा षटकार पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो, परंतु प्रत्येक वेळी चौकार षटकारांनीच धावा जमवता येतील असे नाही. तुम्हाला सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करावं लागेल, तरच या मॅच मध्ये मात्र जो प्रेशर आता क्रिएट केलाय साबरसाई संघानं, हे प्रेशर, हे दडपण जुगारायचं असेल आणि हे आटून लावायचं असेल तर ही पार्टनरशिप फार गरजेचं आहे. ते अर्थातच मोहसिन बेंजे आणि नवीन येणारा बॅट्समन नितेश पाटील या 2 खेळाडूंना आता मात्र मैदानावर उभं राहावं लागणार आहे. अमित हिलमला पहिल्याच बॉलवर मात्र यश मिळालंय. सुंदर झेल मात्र त्या ठिकाणी टिपला. हरजित दानवेना, परंतु संघाची अजून एक फलंदाज बाद झाला. तो मोहसिन सुद्धा बाद झालाय आणि यावेळेस मात्र संघ पूर्णपणे अडकलाय. संकट मोचक म्हणून एखाद्या अंतोरे संघाच्या फलंदाजाला आता मात्र खेळी करावी लागेल. ज्या पद्धतीनं अमित हिलमनं गोलंदाजी केले, अगदी हलवून सोडलंय अंतोरे संघाच्या फलंदाजांना. हिलाकी रगदी आहे हिलमने आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर असेल मात्र गोलंदाज. राईट अमोर द विकेट ना
यावेळेस मात्र गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. चेस करण्याचा प्रयत्न, लॉंग चेस होता, आउटसाइड टॉप स्टंप बराचसा बाहेर. यावेळेस मात्र पंच इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त दाब, विकेट हॅट्रिकची चान्स अजून असणार आहे व्हाईट बॉलमुळे. त्यामुळे इथे विकेट हॅट्रिक नोंदवून मात्र हा विक्रम आपल्या नावावर करून घेणार का अमित हिलम. राईट मुहूर्त विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. अगदी सावधानतेनं खेळून काढला हा बॉल शॉट थर्ड मॅनला. कोणत्याही पाहायला गेलं तर विकेट हॅट्रिक द्यायची नाही हाच प्रयत्न मात्र फलंदाज संदेशचा होता आणि त्याचमुळे मात्र सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचली. 40 धावांचा पाठलाग करत असताना 14 या आकड्यावर 14 रन्स. थोडा संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. अजूनही मी म्हणेन या धावा होण्यासारख्या, कारण फार मोठी धावसंख्या नाहीये, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी होते स्टेप आउट करून यावेळेस मात्र अगदी स्क्वेअर लेग पंच. समीर अवस्करच्या बाजूने बॉल काढला, एकच धाव येईल. एका धावेनं मात्र काहीही बिघडणार नाहीये, परंतु पार्टनरशिप ते रचावीच लागेल. सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करावंच लागणार आहे. 15 धावा धावफलकावर टिचून मारा केला जातोय. तिखट गोलंदाजी आपण म्हणतो ना, अगदी तशीच गोलंदाजी मात्र अमित हिलमनं. सुशांत पाटीलनं खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये जान ओतली. जो सुशांत पाटीलचा प्रयत्न होता प्रामाणिकपणे, आणि त्याच प्रयत्नाच्या जोरावर आता इथे मात्र चांगला स्ट्रोक. धावसंख्या 4 न पुढे ती 19 या आकड्यावर. या चौकारानं थोडासा आत्मविश्वास वाढला असेल तो अर्थातच अंतुरे संघाचा, आणि ही गरज होती. हे आता मात्र गरजेचं झालं होतं धावा येणं, आणि अखेरीस मात्र तो नितेश पाटीलच्या बॅट मधून निघालाय. चांगला स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकारानं धावसंख्या 19 या आकड्यावर 19 रन्स. सामन्यामध्ये फार इंटरेस्टिंग मोड येणार आहे. कदाचित सामना शेवटच्या बॉलवर गेला तर आश्चर्य वाटू देऊ नका. 40 धावांचा डिफेंड करत असताना खूप चांगला क्रिकेट आतापर्यंत खेळलाय साबरसई संघ सुद्धा. गोलंदाजी मधून फलंदाजांनी निराशा केली होती, आज मात्र हारागिरी पत्करली होती, परंतु गोलंदाजांचं वर्चस्व मात्र सकाळपासून या मैदानावर मात्र अबाधित आहे, आणि तेच वर्चस्व मात्र मोडीत काढावं लागणार आहे ते फलंदाजांना. अमित हिलमचा कधी वाटते अंतुर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. इथे रणनीतीने खेळावं लागेल. अमित हिलमचे शेवटचे 2 बॉल 10 धावा देऊन गेलेत. बारा चेंडू आणि 15 धावा असं समीकरण आता मात्र आलंय. 2 फटक्यांनी मात्र हा सामना पालटला. पुन्हा एकदा अंतुरे संघ थोडंसं वर्चस्व मात्र पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. काय घडणार सगळ्यांची उत्सुकता आता मात्र शिगेला. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग जमा झाला या क्रीडांगणाभोवती. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेण नगरपालिकेचं हे मैदान मात्र आता खचाखच भरायला लागलंय. आज सगळ्याच 8 संघांचा खेळ पेण तालुक्यामधील स्पर्धेच्या निमित्तानं खास करून पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रामध्ये वरेडी विरुद्ध कोपरोली पहिली मॅच पाहिली, त्यानंतर बोरगाव विरुद्ध खारपाडा असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. या 4 संघांमधून सुपर 8 मध्ये खारपाडा संघ पुढे गेलाय. स्पीडअप करा. फार मोठी सभा घेतले सावरसई संघानं. मोठी रणनीती आखली जाते, कारण 4थं षटक नेहमी निर्णायक असतं. कारण या षटकामध्ये जर 5-6 धावांचं षटक आलं
तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये, त्यामुळे हे षटक द्यायचं कोणाला हा सुद्धा पडलेला प्रश्न. कारण सुशांत पाटीलनं षटक टाकलं होतं 2 धावांचं, परंतु आम्ही तिलमला देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 4 चेंडूंपर्यंत निर्णय तो चांगलाच होता असंच म्हणावं लागेल, परंतु शेवटच्या 2 बॉलवर जे 2 मोठे फटके आले, निदान प्रेक्षक वर्ग असं म्हणत असेल शेवटचा फटका आडायला हवा होता. चौकारानं सुद्धा काहीही बिघडलं नव्हतं, परंतु जो षटकार जो पडला नितेश पाटीलच्या बॅटमधून, आणि पुन्हा एकदा हा सामना मात्र अंतोरे संघाच्या बाजूने वळवलाय. 2 ओव्हर्स आणि 15 धाबा असं या मॅच मध्ये कोणता संघ इथे मात्र जिंकणार याची उत्सुकता लागली, परंतु नेक्स्ट मॅच दोन्ही संघ तयार राहायचे. आपण अमरापूर विरुद्ध रामवाडी जशी मॅच संपेल तुम्हाला एका लाईन मध्ये एंटर व्हायचं आहे. हर्षद नावले गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन फार मोठी जबाबदारी समजवलं जाते त्याला. हे षटक आपल्यासाठी फार निर्णायक आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन संदेश पाटील, त्याला समजवलं कदाचित गेलं असेल नितेश पाटीलला आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला ठेवायचं आहे. जेवढे जास्त चेंडू नितेश पाटील नॉन स्ट्राईक एंडवर ठेवता येईल, कारण ज्या पद्धतीनं मात्र त्यानं आक्रमकपणा दाखवलाय, त्यामुळं हाच प्रयत्न मात्र असेल साबरसाई संघाचा. 4थ्या षटकाला सुरुवात. हर्षद तयार होतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल कव्हर्सला मात्र खेळून काढलाय. सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 2 धाब्यानं मात्र धावसंख्या पुढे चालले, आणि आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 13 धाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 11 बॉल 13 असं समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. हळूहळू पुढे सरकताना विजय दृष्टिक्षेपात येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अंतोरे संघाच्या. विकेट एकमेव आधार, एकमेव पर्याय असेल साबरसाई संघाला. या विकेट्स घ्याव्या लागतील तुम्हाला. हर्षदचा हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. इथे मात्र धाव मात्र मिळाली लेगबाईच्या स्वरूपात. एकेरी धाव. इथून कशाही धावा येऊ द्या त्या आवश्यक आहेत, कारण जे दडपण मात्र क्रिएट केलं होतं दोनही गोलंदाजांनी, ते दडपण मात्र 2 फटक्यांनी लगेच झुगारलं गेलंय. आणि आता मात्र तोच फलंदाज नितेश पाटील 3 बॉल मध्ये 11 धाबांची विस्फोटक इनिंग साकारणारा बॅट्समन यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला. हर्षदचा हा ही बॉल कव्हर्सला मात्र घेऊन काढलाय. डीप मध्ये चांगली फिल्डिंग होते. एकच धाब येते. सिंगल डबल्स वर आता मात्र लक्ष केंद्रित केलंय. दोनही फलंदाजांनी ठरवलंय काहीही झालं तरी ही मॅच आपल्याला हळूहळू पुढे न्यायची आहे. जे काही करता येईल आपल्याला शेवटच्या षटकामध्ये सुद्धा करता येण्यासारखं आहे. त्यामुळे हा चांगला मित्र म्हणेन खेळ करत असताना दोनही बॅट्समन अगदी सूझबूझवाला क्रिकेट आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हर्षद नावले शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फसलाय. आउटसाइड ऑफ स्टंप निघाला होता, आणि यावेळेस मात्र थोडासा आजकाल सर्रासपणे असे पटके तुम्हाला पाहायला मिळतात. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणं आणि मग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग या क्षेत्रामध्ये खेळणं आजकालच्या फलंदाजांचं मात्र पाहायला गेलं तर खूपही बनले. बऱ्याच वेळा असेच फटके तुम्हाला धावा सुद्धा देऊन जातात, परंतु इथे निर्धाव चेंडू खेळलाय तो संदेश पाटीलला. निर्धाव चेंडू आले, पुन्हा एकदा प्रेशर मात्र क्रिएट करता येण्यासारखं आहे. 8 चेंडू आणि 11 धाबा. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली, इथे मात्र फर्स्ट स्लिप कडे बॉल करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु डायरेक्ट हिट जोरात झाला असता तर कदाचित चान्सेस होती, कारण स्ट्राईक एंडला डेंजर एंडला धावत होता तो अर्थातच नितेश पाटील. इथे सिंगल मिळाली. या एकेरी धाब्याच्या मदतीने धावफलकावर 30 धाबा. इथून 10 धाबांची गरज आहे. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यामुळं हर्षद नावलेला फक्त एवढंच समजवलं असेल की या बॉलवर आपल्याला चौकार षटकार द्यायचा नाहीये. सिंगल डबल्स गेली काहीही धोका नसेल, ही मॅच शेवटपर्यंत न्यायची आहे. परंतु एखादा मोठा स्ट्रोक इथे मात्र नितेश पाटीलच्या बॅट मधून येऊन हे दडपण आता मात्र जुगारलं जाणार का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर केला होता, परंतु बॉल मात्र निर्धाव.
समीकरण आता मात्र मैदानामध्ये काहीही कधीही घडू शकतं आणि म्हणूनच आम्हाला सर्वांना वेळ लावणारा हा खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा कमबॅक केलं जाते या मॅच मध्ये. थोडं स्पीडअप करा, सगळ्यांनी एकत्र यायची गरज नाही. सावरसई संघ आपल्यासाठी सूचना असतील, कारण अजून 2 मॅचेस बॅलन्स आहेत जे आपल्याला उजेडामध्ये संपन्न करायचे आहेत. पेनल्टी लावली जाईल अन्यथा, अशा सूचना आम्हाला आयोजकांकडून येत आहेत. संतोषजी आम्हाला सूचित करतात. शेवटचं षटक आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 धावांची. नितेश पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत अंतोरे संघाच्या पाठीराख्यांना काळजी करण्याची, चिंता करण्याची गरज नसेल, कारण ज्याच्या फलंदाजीच्या जोरावर मात्र हा सामन्यामध्ये परतण्याचा, सामन्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न अंतोरे संघाने केलाय, परंतु पुढच्या क्षणाला मात्र फक्त 5 ते हर्षद नावलेला आणि सावरसई संघानं पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. 6-10 धावा असं समीकरण आणि गोलंदाजी मार्कवर मात्र सगळी दारोमदार हरजित धानिवलेच्या हातामध्ये असेल. इथे मात्र सगळ्यांचं अख्ख्या सावरसई गावाचं लक्ष मात्र या गोलंदाजावर लागले आणि मॅच बरोबरीमध्ये झाली तर सुपर ओव्हर खेळवला जाईल, त्यामुळे प्रेक्षकांना मात्र नक्कीच मनोरंजन होणार. जर 6 बॉलमध्ये इथे 9 धावा निघाल्या तर. पहिलाच बॉल खूप चांगला बॉल होता, यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ, अगदी लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफ पर्यंत जाणार, परंतु गोलंदाजाचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीनं अंडर प्रेशर सिच्युएशन आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क हाताळला. अर्थातच हरजित दानिवलेनं पहिल्याच बॉलवर सिंगल, येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 9 धाबांची आवश्यकता. सामन्याची उत्सुकता आता मात्र शिगेला. रोमांचकारी अवस्थेमध्ये मात्र हा सामना पाहायला मिळतो. लागले दानिवलेचा पुढचा बॉल इथे लोवर खऱ्या अडचणी आल्या होत्या आणि त्यामुळे मात्र करण्याचा निर्णय घेतला, परंतु धाव घेण्याचा निर्णय अंगलट आलाय तो अंतोरे संघाचा. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आणि त्याची प्रचिती आता मात्र आम्हा सर्वांनाच या मैदानावर येते. सगळे प्रेक्षक वर्ग मात्र या सामन्याचा आनंद घेतात. कोणता संघ पुढे जाणार हे कोणालाच ठाऊक नाहीये. दानिवले पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. नवीन बॅट्समन यावेळेस मात्र भावेश ठळे येतोय. मैदानाच्या आतमध्ये एखादा मोठा स्ट्रोक हवाय तो अंतोरे संघाला, परंतु तो कोणत्या फलंदाजाच्या बॅट मधून येणार याची उत्सुकता अंतोरे संघाच्या सगळ्या समर्थकांना लागले. 4 चेंडू आणि विजयासाठी हव्यात त्या 8 धावा. 40 धावा डिफेंड करतोय आणि या धावा काढताना नाकीनं वणलाय. सामन्याचा रिझल्ट काहीही लागू द्या, परंतु ज्या पद्धतीनं मात्र ही मॅच खेळलाय सावरसई संघ, त्यांचं कौतुक जरूर होईल. थोडं स्पीडअप करा, कारण अजूनही 2 सामने बॅलन्स आहेत. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स थोडस वॉर्मअप करून घ्या, रेडी राहा. आपण सामना संपल्या बाहेर येण्याची बिलकुल वाट पाहू नका खेळाडूंची. लगेच तुम्हाला मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. हमरापूर विरुद्ध रामवाडी पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल. हरजित दानिवले गोलंदाजी मार्कवर. सामना मात्र कमालीचा रोमांच करून ठेवलाय. 40 धावा चेस करतोय 5 ओव्हर मध्ये आणि आता मात्र हा सामना आलाय 4 बॉलमध्ये 8.
काय अफलातून कामगिरी मात्र गोलंदाजांनी केले. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळाली साबरसाई संघाची आणि सामना चुरशीचा करून ठेवलाय. गोलंदाजांचं वर्चस्व आज पूर्णपणे दिवसभर अबाधित आहे. सामना जर इक्वल झाला तर सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळणार. दानिवले पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप यॉर करण्याचा फुलरले आणि अफलातून प्लॅनिंग करून मात्र साबरसाई संघ मैदानामध्ये उतरलाय. येणारे शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी हव्या त्या 7 धावा तर बरोबर 6 गरज आहे. सामना 3 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आता मात्र या मॅच मध्ये आलंय. अफलातून गोलंदाजी मधून हरजित दानिवले प्रयत्न करतोय. 3 चेंडू 7 धाबा. नवीन बॅट्समन यावेळेस मात्र मैदानामध्ये आलाय मनीष शिरसाट. इथं मात्र अजित दानिवले यावेळेस मात्र 2 निर्धाव चेंडू क्षेत्ररक्षण जवळ. बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये याची प्रचिती आले. 2 बॉल मध्ये 0. कधी कधी अगदी एका षटकामध्ये 1 धाव सुद्धा निघत नाही अशा सुद्धा बऱ्याचशा मॅचेस मी पाहिल्या असतील. परंतु इथे मात्र सुपर ओव्हर खेळायची असेल तर धानिवलेला 2 चेंडू निर्धाव काढणं गरजेचं आहे. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तो अर्थातच भावेश ठळेच्या बॅट मधून अगदी ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका मी तर म्हणेन. खूप चांगलं टायमिंग मात्र त्याचं कमालीचं होतं आणि अंतुरे संघाला सेफ केलंय. 5वा चेंडू असेल. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. अगदी सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह. मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार मात्र या मॅच मधील जाईल. तर सामनावीराचा पुरस्कार मात्र जातोय. गोलंदाजी मधून सुद्धा चांगली कामगिरी केली होती. खऱ्या अर्थानं लो स्कोरिंग मॅच होती त्यामुळं आपसुकच आमची नजर जाणार ती गोलंदाजांवर. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हा सामना टनच्या 2 फटक्यांनी झाला होता. एक चौकार आणि एक षटकाराची निर्णायक खेळी साकारली होती. 13 धावांची जी उपयुक्त खेळी साकारली. अर्थातच नितेश पाटील ठरला या मॅचचा कारण त्या 2 फटक्यानं मात्र या मॅच मध्ये आलं. नक्की शेवटला जरूर लावली
परंतु एक षटक सुद्धा टाकलं, ज्या षटकामध्ये 2 षटक टाकले